राजकारणामध्ये तुम्ही एकमेकांवर कितीही टीका केली तरी संकट काळामध्ये सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला धावून जातो असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। पवारांच्या वक्तव्यानंतर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या अर्थी शरद पवारांनी सांगितलं त्या अर्थी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याचा सारांश त्यांनी सांगितल्याचंही ते म्हणाले। नरेंद्र मोदी, अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मोठी मदत केली, मात्र त्या मदतीचं त्यांनी कसे पांग फेडले हे सर्वांनी पाहिलं। राजकारणात चिखलफेक करणाऱ्या व्यक्तींना याचा विसर पडतो असा टोला राऊतांनी भाजपला लगावलाय। त्यावर राजकारणामध्ये चिखलफेकीची सुरुवात राऊतांनी केली। चिखलफेक करणारे राऊत तर स्वच्छता करणारे मोदी असल्याचं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। राजकारणामध्ये तुम्ही कितीही एकमेकांवर टीका केली तरी संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जात असतो। ज्या अर्थी शरद पवारांनी हे सांगितलेलं आहे त्या अर्थी गेल्या अनेक वर्षात अशा काही घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत, त्याचा सारांश त्यांनी सांगितला। म्हणजे मला तर पूर्ण माहिती आहे की नरेंद्र मोदींना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली, नरेंद्र मोदी आणि अमित शहा, ते शरद पवार आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे ते, आणि हे वारंवार झालेलं आहे। राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रानं ह्या नेत्यांना मदत केली, पण त्या मदतीचे पांग कसे फेडले हे सुद्धा आपण पाहिलं। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम, हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस अतिशय आनंदाने करतायत। चिखलफेक तुम्ही करतायत। राजकारणात चिखलफेक करण्याची सुरुवात संजय राऊत तुम्ही केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चिखलफेक करत नाहीत, ते स्वच्छ भारत अभियान राबवतायत। चिखलफेक करणारे तुम्ही आहात, तर स्वच्छता अभियान राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात। लातूरमध्ये जो भूकंप झाला, त्याच्यानंतर 93 मध्ये जे बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये पवार साहेबांनी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय सकारात्मकच होती ना। पण त्याच्यानंतर महायुतीतले जे देखील नेते आहेत, उदाहरणार्थ एकनाथ शिंदे साहेब आहेत, मी विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख करतो की जसं पवार साहेबांचं ह्या मदतीसाठी नाव घेतलं जातं, तसं आता या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं घेतलं जातं। उदाहरणार्थ कोल्हापूरचा पूर असेल, सांगलीचा पूर असेल, आपल्या चिपळूणचा पूर असेल, सावित्री नदीचा पूर असेल, महाडचा जगबुडीचा पूर असेल, एवढंच नाही छत्तीसगडमध्ये आलेलं संकट असेल, उत्तराखंडमध्ये आलेलं संकट असेल, पहलगाम मध्ये आलेलं संकट असेल, या संकटामध्ये एकनाथ शिंदे साहेब देखील धावून जातात। तो देखील त्यांच्या मदतीचा पिंड आहे, आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला अभिमान वाटतो।